नमस्कार, काशी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पहाडी स्टाईल चमचमीत अशी उडदाच्या डाळीची भाजी। तर चला पटकन बघूया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती। स्टाईल उडदाची डाळ बनवण्यासाठी इथे मी अर्धा वाटी उडदाची डाळ आहे ती धुवून अर्धा ते पाऊण तास अगोदर पाण्यात भिजवून घेतली होती। तसेच अर्धी जी डाळ उरली होती तिला कलर चेंज होईस्तोवर भाजून घेतली कढईमध्ये आणि थोडीशी जाड भरड अशी मिक्सरमधून त्याची पावडर करून घेतली, म्हणजे पीठ दळून घेतलेलं आहे। तसेच एक मोठा लसूणचा कांदा जो असतो म्हणजे एक 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, त्याच्यानंतर अर्धा इंच अद्रकचा तुकडा, 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि मूठभर कोथिंबीर म्हणजे कोथिंबीर घेतलेली आहे आणि त्याचं जाड असं वाटण करून घेतलेलं आहे। आणि इथं मी 2 टेबलस्पून धणे घेतलेले होते, तसेच 1 टेबलस्पून जिरे घेतलं होतं आणि अर्धा टेबलस्पून काळी मिरी घेतली होती। त्यांना ड्राय रोस्ट करून घेतलं होतं। त्याच्यासोबतच थोड्याशा 3 ते 4 लाल मिरच्या घेतल्या होत्या कोरड्या झालेल्या आणि त्या पण भाजून घेतल्या सोबतच। आणि याची मी मसाला तयार करून घेतलेला आहे जो आता आपल्याला भाजीत वापरायचा आहे। तर बघूया पुढची कृती। कढई घेतली, त्यात तेल टाकून घेते। 2 ते 3 पडी तेल आपल्याला टाकून घ्यायचं आहे। आपलं तेल व्यवस्थित गरम झालं की त्यात जिऱ्याचा तडका द्यायचा आहे। चिमूटभर हिंग, जिरे तडतडलं की लगेच आपण यात तयार केलेला आपला मसाला टाकायचा आहे, हिरवी मिरची, अद्रक, लसूणचा, आणि याला व्यवस्थित कलसून घ्यायचं आहे। आपलं 2 ते 3 मिनिटं मसाला व्यवस्थित परतून झाला आहे, त्याचा कच्चापणा निघून गेला आहे, वास पण नाही आता कच्चा वास। इथं मी 1 टीस्पून हळद टाकते। सोबतच आपण जो मसाला तयार केला होता तो मी 2 टीस्पून टाकून घेणार आहे। धने, जिरे आणि काळी मिरी, लाल मिरचीचं हे पण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। अर्धा टीस्पून आपला गरम मसाला घरातला, हा अगदी कमी टाकायचा आहे, नाही टाकला तरी चालेल। आपला मसाला व्यवस्थित परतला गेला की यात जे आपण उडदाच्या डाळीचं पीठ तयार केलं होतं ते टाकून घ्यायचं आणि ते व्यवस्थित पुन्हा यात परतवून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटं असंच परतल्यानंतर यात आपण जी भिजवून घेतलेली उडदाची डाळ होती ती टाकून घेतली, तिचं पूर्णपणे पाणी नितळून घेतलं आहे आणि ही पण आपल्याला आता यात व्यवस्थित परतवून घ्यायची आहे। ही जी डाळ तुम्ही अशी न भिजवता डायरेक्ट जी पावडर केली त्या टाईप केली तर छान लागते, पण मला थोडंसं यात चेंज करायचं होतं म्हणून मी अर्धी भिजवून आणि अर्धी जी आहे ती पावडर करून वापरलेली आहे, म्हणजे पीठ करून। यात आता टाकायचं आहे चवीपुरते मीठ, पुन्हा याला मिक्स करून घेऊया। डाळ भिजवून घेतल्यामुळे पटकन शिजते, जास्त वेळ नाही लागत। 2 ते 3 मिनिटं परतल्यानंतर यात आपण टाकून घ्यायचं आहे गरम पाणी। आपल्याला भाजीची कशी कन्सिस्टन्सी हवी त्याप्रमाणे आपण यात पाणी टाकायचं आहे, पण अगदीच नाही टाकायचं आहे, अगदी थोडं थोडं पाणी तुम्ही टाकू शकतात। आता मी थोडं 2 ते 3 मिनिटं पुन्हा असंच राहू देईल आणि त्याच्यानंतर परत त्यात थोडं अजून पाणी वाढवेल। 2 ते 3 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता आपले जे डाळ आहे त्याला तेल यायला लागले, म्हणजे तेल सुटायला लागले। त्यात आपण आता अजून पाणी टाकून घेऊया। तुम्हाला किती घट्ट पातळ ग्रेव्ही हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही यात पाणी टाकायचं आहे। आणि पाणी हे नेहमी मी सांगत असते गरम करूनच कुठल्याही भाजीला, खिचडीला किंवा कुठलाही जो आपला पदार्थ आहे जो आपण उकडी घेऊन करणार आहोत, उकडी म्हणजे सहसा ज्या भाज्या वगैरे आहेत त्या सर्व यांना पाणी गरम करूनच वापरायचं आहे, जेणेकरून जो आपला मसाला असतो भाजीचा तो थंड नाही होत। आता तुम्ही बघू शकता ही माझी भाजीची जी कन्सिस्टन्सी आहे ही इतपत आहे घट्ट, पण त्यात आपण जे पीठ टाकलं आहे ते अजून फुलून भाजी घट्ट होणार आहे। तर त्यात मी अजून पाणी ॲड करते आणि त्याच्यानंतर हिला आपण एक उकडी काढून घ्यायची। हे जे पाणी मी मिक्सरचं भांडं धुवूनच यात गरम केलं होतं। आता ही जी आहे आपली भाजीची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकताय,
आता आपण हिला एक उकळी काढून घेऊया आणि त्याच्यानंतर गॅस बंद करूया। 15 मिनिटांनंतर आपल्या भाजीला छान उकळी आलेली आहे आणि आपली भाजी पण छान शिजलेली आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया। यात मी आता टाकून घेते बारीक कट केलेली कोथिंबीर आणि तयार आहे आपली पहाडी स्टाईल उडदाची डाळ। पण ही जी भाजी आहे ही तुम्ही ज्वारीची भाकरी, नागलीची भाकर, त्याच्यानंतर पोळी तसेच भात कशासोबतही खाल्ली तरी छान लागते। खूप टेस्टी अशी भाजी होते। तयार आहे आपली पहाडी स्टाईल उडदाच्या डाळीची भाजी। तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा व तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगावं। अशा छान छान नवनवीन रेसिपींसाठी काशवी रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत।